मुंबई के दहिसर पश्चिम वार्ड क्रमांक 1 स्थित आईसी कॉलोनी में शिवसेना उपनेता विनोद घोसालकर के मार्गदर्शन में पूर्व नगर सेविका तेजस्वी घोसालकर द्वारा विवा आई साओ जियाओ फेस्टिवल का आयोजन किया गया। यह फेस्टिवल मुख्य रूप से गोवा में आयोजित किया जाता है, लेकिन मुंबई में इस फेस्टिवल का पहली बार आयोजन किया गया, जहां पर हजारों की संख्या में आईसी कॉलोनी के लोगों ने भाग लिया। साथ ही इस कार्यक्रम में आईसी कॉलोनी के लोग गाने पर थिरकते हुए नजर आए। इस कार्यक्रम के आयोजन पर आईसी कॉलोनी के लोगों ने तेजस्वी घोसालकर का आभार प्रकट किया। आईसी कॉलोनी 2012 MLA म्हणून निवडून आल्यानंतर जे कॅथलिक रेसिडेन्शियल आहे ते डेव्हलपमेंटच्या काळामध्ये माझ्याकडून चांगले झाले। 2012 महानगरपालिकेमध्ये अभिषेक माझा मुलगा या भागातून प्रचंड मताने निवडून आला आणि त्याच्यानंतर 2017 तेजस्वी घोसालकर आमची फॅमिली आणि आईसी चतुर्या लुईस चतुर्या सगळे रेसिडेन्शियल आहे, हे आम्हाला एक फॅमिली मेंबर म्हणून हे करतात। त्यातले काही लोक जसं आम्ही आपण फेस्टिवल आम्ही 2-3 साजरे करतो इथे। एक डिसेंबरमध्ये ज्यावेळेला क्रिसमस आणि क्रिसमसचं फंक्शनसुद्धा ही लोकं आमच्याकडे येतात, आमच्याकडून काही सहकार्य मागतात आणि आम्ही करतो आणि ते एन्जॉय करतात। असे वेगवेगळे आणि हा जो प्रोग्राम आहे त्यांचा हा आम्ही फर्स्ट टाईम साजरा करतो। सर, एक राजकीय प्रश्न विचारतो। हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे, मनसे आणि उभाटा हे जे पक्ष आहे दोन्ही एकत्र येऊन 5 तारखेला मोर्चा करणार आहेत, पण अजित पवारांचं असं म्हणणं आहे मोर्चा काढण्याची वेळ येऊन देणार नाही। आता अजित पवारांच्या कॉमेंट्सवरती मी काय बोलणं उचित होणार नाही, कारण ते शासनामध्ये बसले। फक्त अजित पवार असू दे, सन्माननीय मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असू द्या, ज्यावेळेला हा ज्यावेळेला सक्ती राबवताना त्यांनी या महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा कुठलाही विचार केला नाही। केवळ पॉलिटिकल हा निर्णय आणि विशेषतः लहान मुलांचा, ते पहिलीमध्ये मुलं जातात 5-6 वर्षाचे असतात आणि त्यांचे आम्ही शिकलो, आम्हाला 7वी पासून हिंदी होती आणि आम्ही चांगले, आम्हाला कडे अडचण आली नाही। त्याच्यामुळे हा राजकीय दृष्टिकोनातून निर्णय आहे। महाराष्ट्राला खच्चीकरण करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि त्याला केवळ हा हिंदी प्रश्न म्हणून नाही, पण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी पवारसाहेबांची फोडली, ईडीचा वापर केला, अनेक संस्थांचा वापर करून, न्यायालयाचा वापर करून आमचे चिन्ह घेतले, आमचे बाळासाहेबांना त्यांनी घेतलं। अशा पद्धतीने जी काही महाराष्ट्राची परंपरा, राजकीय परंपरेला हे भेट देत आहेत आणि मला वाटतं ह्याचा सगळ्याचा परिणाम 5 तारखेच्या मोर्चात। इसी तरह से आप भविष्य में भी करना चाह रहे हो कि? हाँ,